नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, जेव्हापासून राज्यात सत्तांतर झालं, महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं, अगदी त्या दिवसापासूनच केंद्र विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष याना त्या कारणानं समोर येत असतो. आता हा संघर्ष आणखी टोकाला पोहोचलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यात महत्त्वाची भूमिका ठरतीये ती म्हणजे केंद्रीय संस्थांची. सातत्यानं ईडी, त्याचबरोबर सीबीआय असेल किंवा मग आयकर विभाग असेल, अशा वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना चौकशीच्या घेऱ्यात आणलं जात आहे. या सगळ्या नेत्यांची चौकशी सुरू आहे. इतकंच काय तर त्याच्यामध्ये आपण राज्याचे गृहमंत्री, माजी गृहमंत्री यांना आता परागंदा व्हावं लागलेलं आहे. ते कुठे आहेत हे कुणाला माहीत नाही आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधली अस्वस्थता आहे, शिवसेनेत अस्वस्थता आहे आणि त्या अस्वस्थतेला शरद पवार यांनी काल वाचा फोडली आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार तोफ डागली. त्यानंतर त्याला प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्यांचा गैरवापर केला जातोय का, सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय का, जो आरोप महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून केला जातोय त्यात कितपत तथ्य आहे, याबद्दल करणार आहोत आपण आज या विशेष कार्यक्रमात चर्चा. पण त्याआधी बघूया शरद पवार यांनी नेमके काय आरोप केले आणि त्याला फडणवीसांनी कसं उत्तर दिलं. मुंबई पोलीसचा हा राष्ट्रशिक्षा विभाग आहे. त्यांनी जे कॉन्स्टिट्युशन केलं, जे काही पकडलं, त्याचा एकंदर प्रमाण हे केंद्राच्या एजन्सीच्या पेक्षा कितीतरी अधिक होतं. आणि त्यामुळं त्याच्यातून एक गोष्ट शंकेला जागा अशी येते की राज्याची एजन्सी ही दिलेलं काम प्रामाणिकपणानं, सखोलपणानं करते आणि ही जी सेंट्रलची एजन्सी मुंबईची जी आहे ती आम्ही काहीतरी करतो या संबंधीचा रेकॉर्ड सरकारला देण्याच्यासाठी जे काही करावं लागेल तेवढं सीमित काम करतात का काय, अशी शंका त्या एकंदर क्वांटमवरनं ह्या निश्चितपणानं त्या ठिकाणी येते. राज्य सरकारने आमच्या राज्यात सीबीआयने इन्क्वायरीज करू नये असं सांगितलं आणि त्यामुळे ज्यांनी महाराष्ट्राचे पैसे बुडवले किंवा देशाचे पैसे बुडवले अशी 80 बँक फ्रॉडची प्रकरणं देखील सीबीआयला मान्यता न दिल्यामुळे धूळखात पडलेली आहे. पण त्याचवेळी या प्रकरणामध्ये स्वतः माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी निर्णय दिला आणि सीबीआयला ही इन्क्वायरी दिली. माझा सवाल आहे, पवार साहेबांना उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यावर त्यांचा विश्वास आहे की नाही, त्यांचे दिलेले आदेश पाळायचे की नाही. खरं म्हणजे ज्या प्रकारे या संस्थांना इथे वागवणं चाललेलं आहे ते देखील कुठेतरी आक्षेपार्ह आहे. तेव्हा हे आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळेच आपण चर्चा करणार आहोत की संशयाच्या घेऱ्यात या सगळ्या तपास यंत्रणात सापडल्यात का, त्यांच्या भोवती संशयाचं जाळं निर्माण होतंय का, आणि या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते, माजी कृषी मंत्री अनिल बोंडेजी. बोंडेसाहेब, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. थोड्याच वेळात आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके सुद्धा जोडले जाणार आहेत. पण त्याच्यापूर्वी मी जातोय डॉक्टर अनिल बोंडे यांच्याकडे. सर, आरोप थेट आहे, तुमच्या विचारांचं सरकार या राज्यात नाही, तुम्हाला सत्तेत येता आलं नाही, त्यामुळे केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून इथलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. हा थेट आरोप तुमच्यावरती करण्यात आलेला आहे, विशेषतः भाजपवरती करण्यात आलेला आहे. तुमचं काय उत्तर आहे? त्यांना आरोप करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. हा, कारण की राष्ट्रवादीचा जन्म आणि राष्ट्रवादीची पूर्ण जडणघडण भ्रष्टाचारासाठी झालेली आहे. हा, अगोदरच्या काळामध्ये काँग्रेसचं वर सरकार राहायचं, शरदराव पवार ब्लॅकमेल करायचे त्यांना आणि आपला भ्रष्टाचार सुनिश्चित पद्धतीनं एक एक संस्थानिक आमदार करायचा. हा, आता यावेळेलाही त्यांना तेच वाटलं. मला हे सांगा की मनसुख हिरेंची जर हत्या झाली नसती आणि एनआयए जर आतमध्ये आली नसती तर मनसुख हिरेंची हत्या बाहेरच आली नसती. म्हणजे एनआयएनी त्या कांड्या ज्या ठेवलेल्या आहेत त्याचा तपास केला, सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्याच्यामुळे सचिन वाझे मिळाला.
यांनी हा. तर सचिन वाझेला रिइन्स्टेट केलं होतं. सचिन वाझेला जबाबदारी दिली होती की 100 कोटी रुपये दर महिन्याला आम्हाला पोचवले पाहिजे. आणि नवाब मलिक काय सांगतात? नवाब मलिकचा जावाई गांजामध्ये पकडला गेला, 3 महिनेपर्यंत आतमध्ये राहिला आणि नवाब मलिक आज विचारतात की एनसीबी नॅशनल नार्कोटिक कंट्रोल ब्युरोला गांजा आणि तंबाखामधला फरक समजत नाही. आता तंबाखू तर पूर्ण महाराष्ट्र खातोय आणि त्याच्यामुळे अनेक वेळा तोंडाचा कॅन्सरही होतो. परंतु ते सांगतात की गांजा आणि तंबाखू मधला फरक समजत नाही. आज नवाब मलिकांनी पूर्ण सुपारी घेतलेली आहे की प्रामाणिकपणे काम करणाऱ्या समीर वानखेडेला या महाराष्ट्रामधून पुन्हा दिल्लीमध्ये परत पाठवायचं. कारण समीर वानखेडे प्रामाणिक अधिकारी आहे हेच लोक अगोदर म्हणत होते. आता यांच्या अंगावर आल्यानंतर त्यांना असं वाटतं की समीर वानखेडे यांच्या विरुद्ध कारवाया करतोय. समीर वानखेडे यांच्यामध्ये अडसर आहे आणि त्यांनाही वाटतं की आपलं सगळं बिंग बाहेर येईल. यांची सत्ता, यांची संपत्तीच्या द्वारे सत्ता ही सगळी या अवैध धंद्यावर अवलंबून आहे. आणि त्यामुळे यांना सीबीआयची भीती वाटते, एनआयची भीती वाटते, एनसीबीची भीती वाटते, ईडीची भीती वाटते. आता यांनी जर कारखाने विकले नसते तर ईडी कशाला गेली असती तिथे? कारखाने जर 150 कोटीचा कारखाना 30 कोटीमध्ये घेतात. भावना गवळी सांगते की माझे 7 कोटी रुपये चोरीला गेले, मग ते 7 कोटी रुपये कॅश मी ठेवले. आता हे तर सांगायला काही केंद्र सरकार गेलं नव्हतं भावना गवळीला. नाही, ठीक आहे, पण नाही, तुमचं असं म्हणणं आहे. आणि एक मिनिट आहे की हे सगळे तपास उच्च न्यायालयाने परवानगी देऊन प्रत्येक वेळेला उच्च न्यायालयामध्ये गेले आहे ना की आमच्या विरुद्धची केस स्क्वॅश करा, आमच्यावर अटक करू देऊ नका. उच्च न्यायालयामध्ये तोंडावर पडल्यामुळे आता त्यांचा आता एकदम निरुपाय झालेला आहे. आणि म्हणून शेवटचा उपाय म्हणून समीर वानखेडे असो, एनसीबी असो, त्याला बदनाम करण्याचं शरद पवार सारखे माणसं म्हणजे शरद पवार सारख्या माणसांनी पत्रकार परिषद घ्यावं समीर वानखेडेसाठी. म्हणजे एवढं समीर वानखेडे मोठे झाले. आणि म्हणून सांगतो की शरद पवारांना आतापर्यंत भूखंडाचं श्रीखंड पचलं. शरद पवारांना त्यांच्या विमानामध्ये कोण येत होतं त्याच्याबद्दल कोणी विचारलं नाही. आज त्यांना जाब विचारला जातोय, त्याचं दुःख आहे. ठीक आहे. अमोल कोल्हे खासदार आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, आणि आपल्यासोबत निलेश लंके सुद्धा जोडले गेलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार. पहिल्यांदा मी जातोय अमोल कोल्हे यांच्याकडे. अमोल कोल्हेजी, थेट आरोप तुमच्यावरती केलेला आहे की कुठेतरी भ्रष्टाचाराच्या मध्ये अडकलेले नेते आहेत, त्यामुळे आता हे दुःख वाटतंय की आपली कुठेतरी चौकशी होतीये. नाही, दुर्दैव आहे. हा जो काही आरोप केला जातो त्यांनी याचे उत्तर द्यावं. पद्धतीनं आधी काही नेत्यांवर आरोप केले गेले, जे नेते नंतर भारतीय जनता पक्षात आले, आणि त्यानंतर त्या नेत्यांच्या वरच्या आरोपांचं नेमकं काय झालं त्याचा चौकशी अहवाल आधी समोर द्यावा आणि नंतर आम्ही धुतल्या तांदळाचे आहोत असा कांगावा करावा. काल माननीय पवार साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेतला फार महत्वाचा भाग हा आपण विसरतो आहोत की अनेक राष्ट्रीय मुद्द्यांवर सुद्धा त्यांनी चर्चा केली. म्हणजे आता जर आपण बघत असाल तर काही वर्षांपूर्वी दूरसंचार क्षेत्रामध्ये फार मोठा घोटाळा झाला असा कांगावा करण्यात आला. आज जर तुम्ही खरी दूरसंचार क्षेत्राची परिस्थिती बघितली तर ती एकाच कंपनीच्या हातात एकाधिकारशाही आल्यासारखी वाटत नाही का? त्याचबरोबर जेव्हा तुम्ही भ्रष्टाचार म्हणता, याच वेळी याही प्रश्नाचं उत्तर भारतीय जनता पक्षाने द्यावं की कोळशाची जी अवस्था आहे आणि कोळशाचं जे संकट तयार केलं जात आहे, या कोळशाची जी परिस्थिती होतीये, ऐनवेळी ऑस्ट्रेलियातल्या कोणत्या उद्योग समूहाच्या खाणी आता फंक्शनल झाल्यात आणि कोळशाची ही तूट सुरू झाली आहे, याला भ्रष्टाचार म्हणायचं नाही का? ठीक आहे. आणि मी तुम्हाला तुमचा प्रश्न तर विचारतोच, पण मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. अमोल कोल्हेजी, बोंडे साहेब, कसं आहे माहितीये का, आता तुमच्याकडे काही नेते आले निवडणुकीच्या पूर्वी, आधी त्यांची पूर्ण झोप उडाली होती, पण आता ते तुमच्याकडे आले आणि त्यांना चांगली झोप लागायला लागली. हे आम्ही नाही म्हणत, ते स्वतः म्हणतात. असं काय तुमच्याकडे टॉनिक आहे, असं काय आहे तुमच्याकडे की लोकांना चांगली झोप लागते? औषध काय द्या सांगा तरी महाराष्ट्राला. मला एवढं समजतं की भ्रष्टाचारी ते होते, त्यांच्या चौकशा सुरू आहेत.
आणि त्यांच्याकडे काही सीबीआयच्या चौकशा सुरू नव्हत्या, महाराष्ट्र सरकारच्या चौकशा सुरू होत्या. खासदार साहेब इथे आहेत, आमदार साहेब इथे आहेत, सरकार राष्ट्रवादीचं आहे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब आहे. काढा ना ते प्रकरण. कोणी थांबवलंय तुम्हाला? अरे भारतीय जनता पक्षाने त्यांना घेतलं तर त्यांच्या फाईल थोडी घरी नेल्या असतील. ठीक आहे, त्या गव्हर्नमेंटच्या फाईल आहे ना. महत्वाचा मुद्दा तुम्ही महत्वाचा हे केलेला आहे. निलेश लंकेजी, किती दिवस तुम्ही ह्या गोष्टी म्हणणार आहात की ते आमच्या हे करतायत? ते जर भ्रष्टाचारी असतील, तेही सत्तेमध्ये 5 वर्ष होती, त्यांच्या सगळ्या फाईल तर तुमच्याकडे आहेत, तुम्हाला कोणी रोखलंय? अहो, शेवट सत्तेचा गैरवापर सध्या चालू आहे. सगळी दुनिया जगजाहीर आज पाहत आहे. तुम्ही पाहिलं असेल, आज काही अधिकाऱ्यांच्या मागच्या काळात ज्यावेळेस फाईल काढल्या गेल्या आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर परत त्या फाईली कुठं गेल्या, काय गेल्या, काहीच नाही. त्या सरकारकडेच असतील ना निलेश लंकेजी. त्या फाईल जर असतील, समजा त्यांनी दाबून ठेवलेल्या असतील समजा, असं काही क्षणासाठी आपण गृहीत धरू. आता सरकार तुमचं आहे, काढा त्या फाईल, आणा महाराष्ट्राच्या समोर एकदा. सगळ्या केंद्र सरकारकडे फाईल आहेत ना. ईडी कोणाची आहे? केंद्र सरकारची आहे साहेब. राज्याच्या चौकशा आहेत, राज्याच्या चौकशा आहे, राज्याकडे फाईल आहे. माझं एक म्हणणं आहे, आता अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये घोटाळा झाला होता. त्या आमदारांना आतमध्ये राहावं लागलं होतं. पूर्ण चौकशी करा. मोठे नावं, कोणाकोणाला गाड्या घेऊन दिल्या त्या अण्णाभाऊ साठे महामंडळामधून, तेही सगळं बाहेर येऊ द्या ना बाहेर. म्हणजे तुम्ही ज्यांना म्हणताना क्लीन चिट मिळाली भाजपमध्ये येऊन, त्यांच्या फाईल उघडा तर खरं. राज्य सरकारकडे आहे ना सगळं. निलेश लंकेजी, ते थेट आव्हान करतायत, भले त्यांच्या असतील उघडा म्हणतायत, तुम्ही हिंमत दाखवणार आहेत का? कित्येक नेते मंडळींच्या फाईल शेवट तुमच्याकडे, त्या सगळ्या केंद्राच्या सगळ्या चाव्या तुमच्याकडे आहेत ना. कोणाची फाईल ओपन करायची, कोणाची काय दबाव तंत्र चालू आहे ना. सांगा ना तुम्ही. बरं, कशासाठी हे दबाव तंत्र सुरू आहे, काय वाटतं तुम्हाला? सत्तेचा गैरवापर आहे ना हा. पहा ना तुम्ही, काल परवा दादांच्या कारखान्यावर धाडसत्र झालं, दादांच्या नातेवाईकांच्या त्या ठिकाणी बंगल्यांवर धाडसत्र झालं. एक सूडबुद्धीचं राजकारण आहे. मग काय सांगा ना तुम्ही, दुसरं काय? ठीक आहे, सूडबुद्धीचं राजकारण केलं जात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण या सगळ्यातून खरंच काही हाती लागणार आहे का? केवळ दबावाचं हे राजकारण आहे का? कारण याच्या आधी जे आरोप झाले, मग ते गाडीभर पुराव्यांचे असोत किंवा मग भुजबळांचे असोत, पण त्या सगळ्यातून काय बाहेर आलं? याही आरोपांमधून काही बाहेर येईल का? हा महाराष्ट्राच्या समोरचा एक मोठा प्रश्न आहे की केवळ हे आरोप प्रत्यारोपांपुरतं मर्यादित राहील. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर विशेष कार्यक्रम. केंद्रीय संस्था सध्या संशयाच्या घेऱ्यात सापडल्यात, कारण इथल्या सत्ताधाऱ्यांकडून, केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांवर, तिथल्या केंद्रीय संस्थांवरती गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात आपण चर्चा करतोय. अनिल बोंडे आपल्यासोबत आहेत, भाजपचे नेते, आणि निलेश लंके सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. मला सुरुवातीला डॉक्टर अनिल बोंडे यांना विचारायचं आहे, शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी काल अत्यंत गंभीर आरोप जेव्हा केंद्रीय संस्थांवरती केले, त्यानंतर या संपूर्ण संस्था संशयाच्या घेऱ्यात आलेल्या आहेत. त्यांच्या क्रेडिबिलिटीचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. जेव्हा ते म्हणतात की एकाच कुटुंबात 5 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी झापे टाकले गेले, एकाच घरात 5 वेळा सगळे अधिकारी गेले, हाही त्यांनी मुद्दा उपस्थित केला. आणि या आधी सुद्धा या महाराष्ट्रानं बघितलं, 72 तासांचं जेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं, तेव्हा अजित पवारांना क्लीन चिट मिळालेली सुद्धा महाराष्ट्राने बघितलेली होती. या संस्थांच्या क्रेडिबिलिटीवर आज प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही का? जेव्हा मोठे पवार साहेब स्वतः पत्रकार परिषद घेतात, तेच पवार साहेब आहे की ज्यांनी अनिल देशमुखासाठी सुद्धा पत्रकार परिषद घेतली होती. आणि अनिल देशमुख मुंबईला नव्हते, मुंबईला परमवीर सिंग त्यांना भेटलेच नाही, वाजे भेटले नाही, हे तेच सांगणारे पवार साहेब आहेत. ते किती खरं बोलतात हे जनतेला माहित आहे. परंतु ते जेव्हा पत्रकार परिषद घेतात, याचाच अर्थ पाणी नाका तोंडात त्यांच्या जायला लागलाय. कारण एवढा मोठा माणूस जो सगळ्या याच्यातून वाचला, म्हणजे आता आमच्या दक्षिण भागामध्ये तर निश्चितपणे म्हणतात की उसात जाणे आणि पानोळीनं लागू देणे एवढं कौशल्य फक्त पवार साहेबांमध्येच आहे. परंतु ते पवार साहेब जेव्हा पत्रकार परिषद घेतात आणि त्या केंद्रीय संस्थांवर, खरं जर पाहिलं तर ते केंद्रीय मंत्री राहिलेले आहे,
हा. त्यांना केंद्रीय इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीचं महत्व अतिशय चांगल्या तऱ्हेनं माहित आहे. हा. आणि त्यावेळेला एका समीर वानखेडे नावाच्या अधिकाऱ्याचा उल्लेख करून त्याला बदनाम करण्याचा ठीक आहे, प्रयत्न त्यांना करतात. बदनाम करण्याचा प्रयत्न होतो असं तुमचं म्हणणं आहे, पण माझ्या क्रेडिबिलिटीच्या प्रश्नावर तुम्ही उत्तर देणं टाळलेलं आहे. आता आपल्या सोबत निलेश लंके आहेत. निलेश लंकेजी, राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही नेत्यांनी केलेल्या चुका या विरोधकांच्या हातात कोलीत देण्यासारखं ठरतायत का? त्या तुम्हाला अडचणीत आणतायत का? राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्याची कुठलीही चूक नाही, पण हे सूडबुद्धीचं राजकारण चालू आहे. हे म्हणजे नैतिकता सोडून हे भाजपचं राजकारण चालू आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील. तुम्ही काल परवाची गोष्ट मी मगाशी पण सांगितलं, त्या आदरणीय आमचे नेते अजितदादा पवार यांच्या कारखान्यावर धाडसत्र, त्यांच्या बहिणींवरच्या बंगल्यांवर धाडसत्र, ही चुकीची पद्धत आहे ना. ही चुकीच्या पद्धतीने हे नैतिकता सोडून चुकीच्या चाललेलं हे- पद्धतीनं आणि सूडबुद्धीनं हे सगळं केलं जात आहे असं तुमचं म्हणणं आहे. पण केंद्र आणि राज्य यांच्यातला हा सत्ता संघर्ष या पुढच्या काळात सुरू राहणार आहे. पण ज्या संस्थांची क्रेडिबिलिटी आतापर्यंत राहिलेली आहे त्या संस्था संशयाच्या भोवऱ्यात सापडणं हे देशासाठी सुद्धा चांगलं नाहीये. त्याचा विचार सगळे राजकीय पक्ष नेते करतील अशी आशा करूयात. पण आजच्या या कार्यक्रमात आपण दोघेही आलात त्याबद्दल दोघांचे मनापासून आभार. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.